आजचा व्लॉग रोजच्यापेक्षा वेगळा आणि बर्थडे निमित्त खास होणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी साई पांचाळ, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आजी कॅडबरी घेऊन आली विश करायला, खाऊ घातली आणि हिप्पी बर्थडे म्हणून विश केलं. आजीचं प्रेम खरंच जगा वेगळं असतं राव. मग आई साहेबांनी पण विश केलं. मग दिवसाच्या सुरुवातीला गेलो मारुती रायाचं दर्शन घ्यायला. दर्शन घेऊन घरी आलो, तेवढ्यात आमची बहिणाबाई आली होती. मग ती बोलली चल शॉपिंगला जाऊ. मग गेलो तिच्यासोबत. मग गेलो कपड्याच्या दुकानात आणि बहिणीने शर्ट पॅन्ट चॉईस करून दिला. कसा वाटतोय नक्की सांगा. मग बहिणाबाईला विचारलं कसा दिसतोय, तर तिचं रिॲक्शन असं काही होतं. मग कपडे घेऊन झाल्यावर बहिणाबाईला खायची होती पाणीपुरी. मस्तपैकी पाणीपुरी खाऊन घेतली आणि निघालो घराकडे. जाताना तिने गाडी घ्यायचा हट्ट केला. मला तर असं एकदम धगधग धगधग होत होतं. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. पण तिने एकदम व्यवस्थित पोहोचवलं घरी. चांगली गाडी चालवते की, मला माहितीच नव्हतं. मग घरी जाऊन बघतोय तर काय आमच्या छोट्या बंधुराजने फटाके स्प्रे आणून ठेवलेले. म्हणलं हा काय विषय. मग तो आला आणि म्हणला चल तुला फिरून आणतो. मग गेलो त्याच्यासोबत. त्याला त्याच्या मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेशन करायचा होता. मग मस्तपैकी बार ओढून केक वगैरे कट करून घेतला. आमच्या शंकरने तर थोबाडावर स्प्रे मारून अवस्थाच बिघडून टाकलेली. ये भगवान क्या जुलूम है. मग तेवढ्यात तिथे दोन बारीक पोरं आली आणि त्यांनी केकच पळवून नेला. कोणाला पण केक खायला भेटला नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मग सेलिब्रेशन झाल्यावर गेलो घरी आणि फ्रेश होऊन निघालो फॅमिली सोबत हॉटेल नवमीला. आई साहेब पण खुश होत्या. मग पोहोचलो हॉटेल नवमीला. तेवढ्यात अतुल भाऊ पण आला वहिनी सोबत केक घेऊन. मग मस्तपैकी केक कट करून घेतलं, सेलिब्रेशन करून घेतलं, फोटो वगैरे काढून घेतले. मग सेलिब्रेशन झाल्यावर आली जेवणाची ऑर्डर. मस्तपैकी जेवून घेतलं. जेवल्यानंतर थंडगार ताक पिऊन घेतला. ताकाशिवाय जेवण पूर्ण होत नाही भाई. ताक इज लव. बात तो सही है. मग सगळं झाल्यावर निवांत मध्ये गेलो घरी. मित्रांनो, कसा वाटला आजचा बर्थडे स्पेशल व्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.